5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये सत्तांतर झालं। पण निकालाचे आकडे फक्त सत्तांतराचे आकडे नाहीये, ते भारतीय राजकारणातल्या एका मोठ्या बदलाचे संकेत आहे। गेल्या 15 वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या पराभवानं प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाला एक मोठा हादरा बसलाय का, हाच सवाल आहे। भाजपचा झंझावात, विरोधकांचं उच्चाटन, प्रादेशिक पक्षांपुढे अस्तित्वाची लढाई। इंडिया आघाडीचं काय होणार? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या पराभवानं इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत 207 जागांवर विजय मिळवलाय, तर तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागांवर समाधान मानावं लागलंय। खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला। भाजपच्या सुवेंदू अधिकारींनी सुमारे 15,000 मतांच्या फरकानं त्यांचा पराभव केला। पश्चिम बंगालमधील 35 जागांवर अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली, जिथं विजयाचा फरक 1000 मतांपेक्षाही कमी होता। ममता बॅनर्जींनी या निकालावर आक्षेप घेतला असून भाजपनं 100 पेक्षा जास्त जागांची लूट केल्याचा आरोप केलाय। এরা হচ্ছে দানবিক পার্টি। 100টা সিট লুট করেছে, 100টা মোর দ্যান 100 সিট দে লুটেড এন্ড চিটেড এন্ড দিস ইলেকশন কমিশন ইজ আ বিজেপি কমিশন। या देशामध्ये कोणत्याही राज्यात कुठे विरोधी पक्षाचं अस्तित्वच ठेवायचं नाही, ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर निवडणुका लढायलाच नको यापुढे विरोधी पक्षाने। लाखो मतदार कापले जातात, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी असतो, त्या पापात त्या गुन्ह्यात। महाराष्ट्राचे नेते जे विरोधी पक्षाचे आहे यांनी धडा शिकला पाहिजे। देश कुठे चाललाय? देश विकासाच्या बाजूने उभा आहे। देशाची जनता ही विकसित भारताच्या मागे उभी आहे, इकडे देश चाललेला आहे, तरी विरोधक हे अजूनही सुधरत नाही आहे। जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये तीच तामिळनाडूत दिसून आली। तामिळनाडूत स्टॅलिन यांच्या सत्तेला थलपती विजयनं सुरुंग लावला। विजयच्या झंझावातापुढे डीएमके पक्षाची पार वाताहत झाली। या निवडणुकीत मुख्यमंत्री के स्टॅलिन यांचाही त्यांच्याच बालेकिल्ल्यात कोलाथूर मतदारसंघात पराभव झाला। पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे टीव्हीके पक्षाचे व्हीएस बाबू जायंट किलर ठरले। देशात सत्ताधारी भाजपच्या विरोधी आघाडीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पार्टी हे मुख्य पक्ष आहेत। ममता बॅनर्जी यांच्यामुळे पश्चिम बंगाल तर स्टॅलिन यांच्यामुळे तामिळनाडूत विरोधकांच्या आघाडीला बळ मिळालं होतं। अलीकडेच घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टीनं एकत्रित मतदान करत हे विधेयक पाडलं होतं। मात्र या दोघांच्या पराभवानं इंडिया आघाडीचं भवितव्य काय, हा प्रश्न आता निर्माण झालाय। पश्चिम बंगालमध्ये सत्ता सोपान गाठणाऱ्या भाजपकडून येत्या काळात तृणमूल काँग्रेसचं पार खच्चीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पक्षात फूट पाडून तृणमूलची ताकद असलेल्या भागांमध्ये भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील। तमिळनाडूतही सत्ताधारी टीव्हीकेचा कारभार कसा असेल यावर सारं अवलंबून असणार आहे। पण भाजप भविष्यातील राजकीय रणनीतीसाठी म्हणून मुख्यमंत्री विजय यांना जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। And all the United India leadership, they are also together. We will bounce back, we will fight this battle. All the allies of United India Alliance, Indian Alliance, they said we are totally, absolutely with you. I think our solidarity will be united and strong for the next days. इंडिया आघाडीचे भविष्य अत्यंत उत्तम आहे। हे बघा, इंदिरा गांधी या सर्वोच्च नेत्या होत्या आणि मोदींपेक्षा लोकप्रिय नेत्या होत्या, आणि त्यांनी जवळजवळ सर्व राज्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली होती, पण त्यांचा पराभव लोकांनी नंतर केला। मोदी सुद्धा त्या सर्वोच्च टोकावरती आज आहे जिथे इंदिरा गांधी होत्या।
मला असं वाटतं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव हा मोदी यांच्या पतनाची सुरुवात आहे. केंद्रातील भाजपला आव्हान देण्याची हिंमत ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांनी दाखवली होती. दोघांनीही भाजपला कडवी झुंज दिली. मात्र विधानसभेच्या रणांगणात या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. देशातील सध्याचं चित्र पाहता प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व मिटल्याचं दिसून आलंय. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, बंगालमध्ये टीएमसी, तामिळनाडूत डीएमके, केरळातून डावे पक्ष, ओडिशात बीजेडी, दिल्ली पंजाबमधील आप या पक्षांना भाजपनं पार गलित गात्र करून टाकलंय. पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपलं वर्चस्व टिकवण्याचं आव्हान या पक्षांच्या समोर उभं राहिलंय. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसने अनेक विरोधी पक्षांच्या त्या राज्यातल्या प्रभावी विरोधी पक्षांची मोठ बांधली होती. पण त्या प्रदेशामध्ये जर विरोधक प्रभावी राहणारच नसतील विरोधी पक्षातले, म्हणजे हे सत्ताधारी होते, ते त्याच्यामध्ये स्टॅलिन प्रमुख होते, ते प्रभावी राहणार नसतील तर इंडिया आघाडीचं भवितव्य दोलायमान होणार आहे. गेल्या काही वर्षात विरोधकांचे एक एक बालेकिल्ले भाजपनं खालसा केले. त्यामुळे विरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. भाजपचा हा विजयाचा वारू रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन रणनीती आखण्याची गरज आहे. श्रद्धा पवारसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.